काही टेक्निकल व्यत्यय आल्यामुळे आपला पहिला जो व्हिडिओ चालू होता तो बंद झाला, लाईव्ह झाला होता. एनिवे, आय एम जस्ट वेटिंग फॉर जितेंद्र रौंदाळेजी टू कनेक्ट विथ मी. जितेंद्रजी बोला. म्हणून ते मध्ये पहिलं लाईव्ह हे झालं. तर मला वाटतं आपण परत ऑलरेडी आपण चालू केलं, मला वाटतं आपण कंटिन्यू करावं. तर आपली ओळख तर साहेब सगळ्या मराठी माणसाला किंवा मराठा माणसाला ओळखता आहेच. तरी पण मी थोडक्यात आपल्या फेसबुक प्रोफाईल मधनं जे आपलं प्रोफाईल बघितलं ते लोकांना मी थोडक्यात रेकॉर्डिंग किती मोठं कार्य केलं किंवा आपण हॅलो, पहिला जो व्हिडिओ तो लाईव्ह गेला आहे ना? हा, येस, तो रेकॉर्डिंग झाला. तो रेकॉर्डिंग नेट मध्ये मला वाटतं बऱ्यापैकी डिस्टर्बन्स दिसतं काहीतरी. नाही, माझ्याकडे नेट परफेक्ट आहे. तुमच्याकडचाच पैसे दिसतो काहीतरी. अच्छा, आता येतं ना? ओके, ऐकू येते ना? हो, माझा आवाज येतो? क्लिअर आहे माझा आवाज? हो, क्लिअर एकदम. ओके, गो अहेड. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. सर्वात पहिले मी आपले आभार मानतो. आपण एका रिक्वेस्टवर आपण या ग्रुपमध्ये आलात आणि आपण नवोद्योजकांना किंवा मराठी किंवा मराठा तरुणांना आपण मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपण वेळ काढला आणि मला खरंच त्याचा म्हणजे आनंद पण होतोय आणि तुमची खूप आभार मानायची इच्छा झाली आहे. सर्वात पहिले आपली ओळख तर सर्वात तसे समाजाला आणि सर्व लोकांना आहेतच. तरी पण मी थोडक्यात आपलं कार्य मी सर्व आपल्या सदस्यांना वाचून दाखवतो. साहेब ऍक्च्युली SME बिझनेस फोरमचे फाउंडर आहेत. 3 मे 2018 ते फाउंडर म्हणून तिथे होते. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनचे फाउंडर आणि प्रेसिडेंट पण आहेत. त्याचप्रमाणे ते SME चेंबर ऑफ इंडियाचे फाउंडर आणि प्रेसिडेंट आहेत. त्याचप्रमाणे ते चेअरमन आणि MD मॅक्रो ग्रुप्स ऑफ कंपनीजचे चेअरमन आणि MD पण होते. त्यांची स्वतःची साळुंकी पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी याचे ते चेअरमन आणि MD आहेत. त्याचप्रमाणे ते फाउंडर आणि प्रेसिडेंट मराठी चेंबर ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज याचे ते फाउंडर आणि प्रेसिडेंट आहेत. आणि SME टॉक शो प्लॅटफॉर्म टू शेअर नॉलेज सक्सेस स्टोरीज अँड एक्सपिरियन्स याचे फाउंडर अँड प्रेसिडेंट आहे. त्याचप्रमाणे सध्या ते SME बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे फाउंडर अँड प्रेसिडेंट आहे.
स्टार्टअप काउन्सिलचे पण ते फाउंडर अँड प्रेसिडेंट आहे आणि इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचे पण फाउंडर अँड प्रेसिडेंट आहे. म्हणजे साहेब इतक्या सारे तुम्ही संस्थांचे संस्थापक आहात आणि अध्यक्ष आहात. म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट ही मराठी माणसाला किंवा मराठा समाजाला. तर सध्या साहेब कसं आहे की कोरोनामुळं बऱ्यापैकी म्हणजे देशात किंवा जगात एक अस्थिरता निर्माण झाली आहे. लोकांना किंवा समाजाला वाटतं की आपल्या नोकऱ्या राहतील का, आपले बिझनेस टिकतील का. म्हणून आम्ही अशा वेळेस विचार केला की आपल्यासारख्या सन्माननीय सदस्यांकडे जर आपण मार्गदर्शन घेतलं तर तेवढं समाजाला काहीतरी मार्गदर्शन भेटेल. तर त्या दृष्टीने आपण काही क्वेश्चनरी तयार केलेली आहे जी सदस्यांना कामात येईल. त्यांना त्यांचे जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होईल. तर मला वाटतं आपण क्वेश्चनरीला मला वाटतं डायरेक्ट सुरुवात करूया. ओके. तर माझा साहेब पहिला प्रश्न असा होता की SME चेंबर ऑफ इंडिया जे त्याचं कार्य कसं चालतं आणि त्यातून उद्योजकांना अथवा नवउद्योजकांना काय संधी मिळू शकते. 26 वर्षापूर्वी SME चेंबर ऑफ इंडिया एका वेगळ्या अर्थाने सुरुवात केली, कारण का त्यावेळेला SSI नावाची एक मिनिस्ट्री होती आणि बरोबर. SSI म्हणजे अगदी स्मॉल इंडस्ट्रीज स्केलच्या दृष्टीने विषय त्यावेळेला विचारात घेतले जायचे. परंतु इतक्या छोट्या प्रमाणात त्याचा विचार केला जायचा गव्हर्नमेंट लेवलला. त्यानंतर बरेच वर्ष त्या SSIचं काम चालू होतं आणि त्या दरम्यान माझे काही उद्योजकांसमेत, काही सरकारी अधिकाऱ्यांसमेत, विविध अशा संघटनांसमेत चर्चा झाली आणि त्यातनं SME चेंबर ऑफ इंडियाचा उदय झाला. त्याचबरोबर मी मनोहर जोशी आणि शरद पवार यांनी एक मराठी चेंबर म्हणून एक संस्था पण निर्माण केली होती, की ज्याच्या माध्यमातून आम्ही अनेक असे उपक्रम राबवले होते. जवळजवळ देशात, परदेशात आम्ही कार्यक्रम केले होते आणि नंतर माझं असं लक्षात आलं, की फक्त एकाच समाजासाठी काम न करता वेगवेगळ्या समाजात इंडस्ट्रीसाठी करावं, म्हणून ही संस्था निर्माण केली. आज जवळजवळ आम्ही एक 10 लाख SMEs इंडियामध्ये स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्योर्स जे असतात, सूक्ष्म, लघु, मध्यम आणि अशा प्रकारचे जे काही उद्योजक असतात, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये असो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असो, सेल्स मध्ये असो, सर्व्हिसेस मध्ये असो किंवा कोणत्याही प्रकारचे, एक्सेप्ट म्हणजे की काही असे प्रमाणात बिझनेसेस आहेत की त्या बिझनेसेसना रजिस्टर्ड बिझनेस आहेत, अशांना आम्ही मदत करतो. आणि या संदर्भात मुख्यतः इंटरनॅशनल कोऑपरेशन, एक्सपोर्ट प्रमोशन, इंडस्ट्री मधले काही इश्यूज असतील ते इश्यूज त्यांना रिझॉल्व्ह करणं आणि सर्वसाधारणपणे यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी मांडणं आणि त्यासाठी सरकारकडनं उद्योजकांसाठी विविध अशा योजना आणि उपक्रम राबवणं, त्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची डेव्हलपमेंट, ग्रोथ. अच्छा. आणि साहेब याच्यात आपलं आता पाहण्यात आलं असेल मराठी समाज किंवा मराठा समाज यात आपल्याला म्हणजे दिसतो का यात कुठंतरी की कारण मला माझ्या नॉलेज प्रमाणे असं वाटतं की लोकांना या गोष्टींची माहितीच नाहीये. SME म्हटलं किंवा अशा बऱ्याच गोष्टींची. तर आपल्याला त्यात लोक दिसतात की प्रमाण खूपच कमी आहे. असं आहे की मराठा उद्योजकांसाठी मी 1986 सालापासून काम करतो. तसं बघायला गेलं तर 1981-82 ला अण्णासाहेब पाटील जे मराठा महासंघाचे संस्थापक होते, त्यांच्या समेत माझा बऱ्याच वेळा इंटरॅक्शन झालेलं आहे आणि त्यांचे सुपुत्र शिवाजीराव पाटील म्हणा, नरेंद्र पाटील हे माझ्या नात्यामध्ये असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा त्यावेळेला बरेच कार्यक्रम उपक्रम केले होते आणि नंतर मराठा महासंघाच्या संदर्भात काही वेळेला त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी उद्योजकांसाठी अनेक असे उपक्रम राबवले, जिथे शशिकांत पवार म्हणा किंवा ज्यात आमदार आहेत ते असे अनेक जण त्यात इन्व्हॉल्व्ह होते. परंतु काही प्रमाणामध्ये जिथे राजकारण येत होतं तिथून मी बाजूला बरोबर. होऊन शक्यतो उद्योग व्यासपीठ निर्माण करावं या दृष्टीने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत आलो. पण शेवटी असं आहे की उद्योगामध्ये समाज किंवा जातभेद न करता आपला उद्योग कसा वाढला पाहिजे, आपल्या उद्योगामध्ये कशा प्रकारे आपण प्रगती केली पाहिजे, हा मुख्य आपण जर एक ध्येय ठरवलं तर मला वाटतं त्याचं उद्दिष्ट साध्य व्हायला वेळ लागत नाही. दुसरा असा एक मुख्य म्हणजे कसं आहे, ॲज अ मराठा म्हणून मला असं वाटतं किंवा मराठी समाजामध्ये आपण जेव्हा जगतो किंवा वावरतो, मराठी भाषिकांनी, मराठा भाषिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. जसं बरोबर. मगाच्या व्हिडिओमध्ये मी की मारवाडी, गुजराती, कच्छी, त्यानंतर सिंधी, पारसी, त्यानंतर पंजाबी
असे हे लोक जे एकत्र येतात, जैन हे काय करतात, आपल्या समाजाबरोबर आपल्या समाजाच्या तरुणांना, तरुणींना आणि त्याचबरोबर जे उद्योग व्यवसायात आहेत त्यांना कशा प्रकारे एकत्र जोडण्याची ती कला किंवा ते एक व्यासपीठ वापरतात किंवा उपयोगात आणतात. याचा आपल्या मराठा समाजातल्या उद्योजकांकडनं बराच असं कमतरता पाहिजे. म्हणजे बरोबर. कंटिन्युटी नसते, कम्युनिकेशन नसतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह असं प्लॅन नसतं. आय एम नॉट टॉकिंग ऑल 100% पीपल, बट ॲटलीस्ट 60% उद्योजक हे आपले लॅक ऑफ कम्युनिकेशन, लॅक ऑफ कॉन्टॅक्ट आणि लॅक ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅन ह्यामुळे बऱ्याच वेळेला ते मागे राहतात. बरोबर राहिला आहे. मुद्दा असा की आजच्या तारखेला शासन म्हणा किंवा सरकार म्हणा किंवा बँका अशा वेगवेगळ्या उपक्रम आणते. या उपक्रमाच्या माध्यमातून जर मराठा तरुणांनी जर तो उपयोग केला तर मला वाटतं आता जे मायग्रंट लेबर जे गेलेलं आहे आणि मायग्रंट सेल्फ एम्प्लॉईड लोक गेलेली आहेत. जर तुम्ही पाहाल सेल्फ एम्प्लॉयमेंट एक महाराष्ट्र शासनाने विभाग तयार केला होता 1986 साली मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली. ज्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री असायचे तेव्हा त्यांच्या मागे लागून आम्ही तो विभाग सुरू केला होता, सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचा छोटा उद्योग जो स्वतः करू शकतो, 10 लोकांना कामावर ठेवून करू शकतो. आज जर तुम्ही नवी मुंबई एरियामध्ये बघताय, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तिथे सर्व्हिस इंडस्ट्री सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू शकते. आज बरोबर. तुम्हाला कल्पना आहे का, स्वतःचं कॅपिटल उभं करण्याला लोकांना त्रास होतो, म्हणून मी 1997 साली सिडबीच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचं कोलॅटरल फ्री लोन मंजूर करून घेतलं होतं. अच्छा. तेच 25 लाखाच्या नंतर 2002 ला 50 लाख झाले. तेच काही कालांतर 2-3 वर्षाने 1 कोटी झालं आणि 2 कोटीची व्यवस्था माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2016 डिसेंबरला 31 डिसेंबरला त्यांनी अनाउन्समेंट केली होती. त्यावेळेला 2 कोटीपर्यंत. आणखी आता 5 कोटीपर्यंत वाढावी म्हणून माझा प्रयत्न आहे. म्हणजे कोणत्याही तरुणाला, युवकाला जर बिझनेस प्लॅन असेल, जर बिझनेस प्लॅनिंग करण्याची त्याची क्षमता असेल आणि जर ग्रुपमध्ये एकत्र येऊन 4-5 जणांनी तो उद्योग सुरू करायचा म्हटलं तर कोणत्याही बँकेच्या माध्यमातून फक्त कोऑपरेटिव्ह बँक सोडल्यानंतर नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून आज 2 कोटीपर्यंत तुम्हाला कोलॅटरल फ्री लोन घेण्याची उपलब्धता तयार झालेला आहे. जे उद्योगात आहे त्यांच्यासाठी 3 लाख कोटीचं जे स्वतः माननीय पंतप्रधानांनी ज्यावेळेला हे कोविडचं प्रकरण वाढलं, 25 तारखेला जसं लॉकडाऊन झालं आणि आम्ही 24-25 तारखेला त्यांच्या मागे लागून या संदर्भात एक आम्हाला आमच्या उद्योजकांना सपोर्ट करावा म्हणून एक पॅकेज निर्माण करण्यासाठी मग फॉलोअप केला आणि हे पॅकेज 3 लाख कोटीचं पॅकेज. मुद्दा असा आहे की आज या घडीला कोविडचा इम्पॅक्ट झाल्यानंतर कोविड मधनं आज समजा कोरोना व्हायरसचा जो काही आपल्यावर पगडा झाला किंवा ज्याच्या माध्यमातून आज आपण ज्या हालाकीच्या परिस्थितीतून जात आहोत याचा कधीही विचार 15 मार्चच्या दरम्यान कुणीही केला नसेल की इतक्या मोठ्या बरोबर आहे. प्रमाणामध्ये हे याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. कारण Correct. सर्वसाधारणपणे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात असो आणि मराठा समाज असो आपण फ्युचर प्लॅनिंग बरंच कमी करतो. Fact आहे ती. प्लॅनिंग आपल्याकडे फ्युचरचं कमी असतं. आज या घडीला 3 महिन्यात लोकांच्या लक्षात आलं की आज आपण सेव्हिंग केलं असतं तर आपल्याला किती फायदा झाला असता. आपण जर ऍडिशनल काही प्लॅनिंग केलं असतं तर त्याचा फायदा झाला असता. जसं आपण स्टोरेज करून ठेवतो घरामध्ये तसं आपल्याला याची गरज आहे. बरं, या बरोबर आहे. लॉकडाऊन मध्ये अनेक गोष्टींचा बदल झालाय. लोकांचा माइंडसेट मध्ये चेंज झालाय, लोकांच्या बिहेवियर मध्ये चेंज झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडी चेंज झालेल्या आहे, लोकांना विचार करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती बदललेली आहे, वाढली आहे, काही लोकांची कमी झालेली आहे, मानसिकता चेंज झालेली आहे. म्हणजे याचा फायदा जर 1% झाला असेल तर 99% नुकसान झाले, जर 99% फायदा तर 1% नुकसान झाले. पण यातनं असं आहे की चॅलेंजेस मधनं ऑपॉर्च्युनिटी कशा शोधायच्या याचा जर एक आपण जर पाठलाग जर केला तर मला वाटतं दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर मराठा entrepreneurs and Maratha unemployed people to tap the opportunity from this COVID impact after this lockdown is open. आता 75 दिवसानंतर आपण उद्यापासून थोड्या प्रमाणामध्ये एक 10% कॅपॅसिटीवर आपले बिझनेस सुरू करतो. त्या सुरू केल्यामुळे मला वाटतं थोडासा आपल्याला एक महिनाभर यातनं
कठीण काळ जाणार आहे. या महिनाभराच्या कठीण काळात आपल्याला लेबर मिळणं, वर्कर्स मिळणं, कामगार मिळणं, एम्प्लॉय मिळणं, त्यात थोडंसं प्रमाण मला वाटतं थोडा त्रास होईल, पण यातनं बाहेर पडता येऊ शकतं. दुसरा प्रश्न. ओके. सर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर आणि स्वदेशी ही मोठं एक घोषणा केलेली आहे. तर आता ज्यावेळेस आत्मनिर्भर येतं किंवा स्वदेशी उद्योग येतो, मला वाटतं त्यावेळेस कार्य मोठं गरजेचं असणार आहे. तर स्टार्टअप इंडियाचं कार्य कसं चालतं आणि त्याद्वारे कशी मदत मिळू शकते तर नवागत उद्योगांना? असं आहे, 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर जुलै ऑगस्ट पर्यंत तसं बघायला गेलं तर कोणत्याही प्रमाणात स्टार्टअप बद्दल काही असं विचार केला जात नव्हता. आणि 1 ऑक्टोबरच्या दरम्यान मी एसएमई सेक्टर या संदर्भात एक त्यांना पत्र लिहिलं होतं की सर्वसाधारणपणे एसएमई सेक्टरमध्ये एक लपलेला स्टार्टअप आहे. म्हणजे एखादा उद्योग सुरू करतो, तो स्टार्टअपच झाला. मग एसएमई सेक्टरमध्ये स्टार्टअप्स आहेत, तर त्या स्टार्टअप्सला तुम्ही कशा प्रमाणामध्ये मदत करता? कारण स्टार्टअप्सला इंडियामध्ये तेवढं महत्व दिलं जात नव्हतं. 2014च्या डिसेंबर पर्यंत जोपर्यंत कायदा निर्माण होत नाही किंवा आपल्याकडे प्लॅटफॉर्म निर्माण होत नाही, तोपर्यंत दिलं जातं. फक्त त्यामध्ये ज्यांचा संपर्क देशात आणि देशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आहे, जिथे फंडिंग आणण्याची तयारी आहे, अशा प्रमाणातच होता. परंतु मोदी साहेबांनी ऍज अ प्राईम मिनिस्टर त्यांनी जो स्टार्टअप इंडियाचा जो कॉन्सेप्ट आणला, त्यातनं बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांना फायदा झाला. आता मुद्दा राहिला की ह्या स्टार्टअप मधनं आपल्याला फंडिंग कसं उपलब्ध करायचं. त्यासाठी तुम्हाला कल्पना आहे की जर फंडिंग उपलब्ध करायचं असेल, बिझनेस असेल, त्यासाठी प्लॅनिंग, कम्युनिकेशन बिल्डिंग आणि याच्यासाठी तुमच्याकडे चांगले सल्लागार असणं गरजेचं. कारण का जर एखादा तुम्ही सर्व्हिस निर्माण करताय, सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, त्या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला त्या पोटेन्शियल सेक्टरला सुद्धा आयडेंटिफाय करायला गरज असते. त्यासाठी बऱ्याच अशा प्रमाणामध्ये सल्ला देणारे सल्लागार आहेत, ऍडवायझरी फर्म्स आहेत, त्याचा फायदा घेणं. मुद्दा राहिला असा की स्टार्टअप्सला संधी चांगली आहे, फक्त तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे, तुमच्याकडे अभ्यास पाहिजे आणि सर्वसाधारणपणे 16 तास काम करण्याची तयारी पाहिजे. आणि याच्यामध्ये असं नाही की एकट्याने सुरुवात करा. जर तुम्ही टेक्निकल पर्सन आहात तर कमर्शियल पर्सनला घ्या, त्याच्यात मार्केटिंगचा एक्सपर्ट घ्या, एखादा IT ला घ्या, एखादा अकाउंटिंगचं बघत असेल तर अकाउंटिंगचा एखाद्याला, एखादं ऑपरेशन पाहत असेल त्याला. म्हणजे ग्रुपने जर बिझनेस सुरू केला तर मला वाटतं सक्सेस होऊ शकतो, त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होत. हा राहिला प्रश्न फंडिंगचा, जेव्हा तुमचा बिझनेस वाढतो ऑटोमॅटिकली बँका, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सर्व मित्रांना सांगायचं आहे, कोणतीही बँक तुमचं कर्ज नाकारू शकत नाही जर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असेल तर. आज 7, 8, 9% कर्ज द्यायला बँका तयार आहेत. फक्त तुमच्याकडे चांगल्या प्रमाणामध्ये त्याचं बिझनेस प्लॅनिंग पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे आणि CMA कॅश फ्लो कसा त्याचा असतो त्याचं जर एक व्यवस्थित उदाहरण असेल तर मला वाटतं. आणि माझी अशी विनंती आहे की तुमच्या संस्थेच्या मार्फत 1-2 CA ना बोलून बिझनेस प्लॅनिंग, बिझनेस फॉर्मेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट याच्यावर एक तुम्ही चांगला प्रोग्राम ठेवा, म्हणजे त्याच्यात तुम्हाला मी मदत करेल. आणि एकच आहे की या संदर्भात असं आहे की एक इंटिग्रेशन, मराठा उद्योजकांचं, मराठा युथचं एक इंटिग्रेशन करण्याची गरज आहे या माध्यमात. जोपर्यंत आपण इंटिग्रेशन करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचं इंटेन्शन कळणार नाही. आणि इंटेन्शन कळणार तर तुम्हाला त्यांचा इंटरेस्ट पण डेव्हलप करता येणार. सो या 3 गोष्टींचा जर आपण भर दिला तर मला वाटतं वी कॅन डू लॉट ऑफ थिंग्स इन दिस थ्रू युअर प्लॅटफॉर्म. ओके. त्याचप्रमाणे साहेब, आपण मराठी चेंबर ऑफ बिझनेस आणि इंडस्ट्रीचं पण कार्य बघताय, तर त्याचं कार्य काय आणि त्याच्यातनं काय परत उद्योजकांना काय मदत मिळू शकते? कसं आहे, मराठा इंटरनॅशनल बिझनेस असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही जे इस्टॅब्लिश बिझनेसमॅन आहेत त्यांना सध्या आम्ही एकत्र करणं, त्यांच्यामध्ये सुसंवाद घडवणं, त्यांना एक कम्युनिकेशन बिल्ड करणं आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांना बिझनेस पोटेन्शियल काय असतील, ऑपॉर्च्युनिटीज त्या डेव्हलप करून देणं हा उद्देश आहे. आणि आतापर्यंत जो 7,500 मराठा उद्योजक त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि सर्वसाधारण पाहतं की इंटरनॅशनल बिझनेस, जॉईंट व्हेंचर, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग या संदर्भातले आम्ही जरा थोड्या प्रमाणात जास्त लक्ष देत आहोत. परंतु यात एक चांगलं काम होऊ शकतं. जे तरुण वर्ग आहेत, मराठा तरुण आहेत, ग्रॅज्युएट आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची किंवा ज्यांच्यामध्ये शिकण्याची तयारी आहे, अशांना एंटरप्रेन्योरशिप
म्हणजे आपण इंटर्नशिप म्हणतो ना, तसं बरोबर. एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून 3 महिन्याचा एक ट्रेनिंग पिरियड आम्ही सुरू करतो. तर जर ओके. तुमच्या तरुणांनी जर director@smechamber.com वर प्रोफाईल पाठवली, इंटरेस्ट पाठवला, तर आम्ही काही उद्योजकांचं कनेक्ट करून देऊ त्यांना. म्हणजे फक्त भाषण करण्यासाठी नाही तर त्यांना फ्युचर प्लॅनिंग पण देऊ शकतो, त्यांना सपोर्टही देऊ शकतो. बरं. कुठली साईट म्हटली सर? मी ईमेल आयडी दिलाय director@smechamber.com वर तुमची प्रोफाईल पाठवा, तुमचा इंटरेस्ट पाठवा. ओके. त्याच्याप्रमाणे माझी टीम त्याचं असेसमेंट करेल आणि त्यांना अप्रोच होतील. ओके. चला, खूपच चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे पुढचे महाराष्ट्र इंडस्ट्रियल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनचं सुद्धा आपण कार्य बघताय. त्यातून काय संधी आहे उद्योजकांना आणि तरुणांना? असं आहे, ही संस्था आम्ही 2002 ला ज्यावेळेला विलासराव देशमुख होते त्यावेळेला ती सुरुवात केली आणि या माध्यमातून सर्वसाधारणपणे शासकीय यंत्रणेबरोबर महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी, महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रियल प्रॉब्लेमसाठी आणि महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रियल ग्रोथसाठी आम्ही एक व्यासपीठ निर्माण केलं की जेणेकरून महाराष्ट्रामधल्या या संदर्भातल्या डेव्हलपमेंट कशा करता येतील त्या करण्यासाठी. अच्छा. सर, सर्वात महत्वाचा प्रश्न याच्यात थोडक्यात तुम्ही पहिले बोलले सुद्धा की सध्याच्या कोविड संकटामुळे उद्योगावर परिणाम झालेला आहे. तर आपल्याला काय वाटतं याच्यावर काय काय संकट येऊ शकते आणि भविष्यात त्याचं निवारण कसं केलं पाहिजे? संकट बघा अशी आहेत की सर्वसाधारणपणे आता एक तर हेल्थवर संकट आलेलं आहे, त्यामुळे बिझनेस सगळे बंद आहे. ओके, तर हेल्थचं संकट हे वेल्थवर येतं. जर तुमच्याकडे हेल्थ चांगली तर वेल्थ तुम्ही कसे तयार करू शकता. जर हेल्थ इज नॉट गुड तर यू कांट अर्न वेल्थ किंवा अर्न मनी. तर मुद्दा असा आहे की या संकटातनं तुम्हाला संधी कशा शोधायच्या याची तुम्हाला जाण पाहिजे आणि त्यातनं बरेच असे उद्योजक, बरेच असे तरुण मला वाटतं बऱ्याच काही अशा डेव्हलप केल्या, त्यांनी विचारही केलेला आहे. बरेच असे मेसेजेस येतात, व्हॉट्सअपमध्ये येतात, फेसबुकमध्ये येतात. परंतु एक आहे की यातनं शिकायला भरपूर मिळालेलं आहे लोकांना आणि या संधीचं कसं सोनं करायचं याचं मगाशी म्हटल्याप्रमाणे सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे तुम्ही आता असं करा, सेल्फ एम्प्लॉयमेंटची एक लिस्ट तयार करा सेक्टरची. बरं. म्हणजे अगदी इस्त्रीचं दुकान सुरू करण्यापासून, लॉन्ड्री सुरू करण्यापासून ते ओके. अगदी पूर्ण तुम्हाला रेडी फूड पोचवण्यापर्यंत, रेडी फूड बनवण्यापर्यंत सुद्धा बऱ्याच प्रमाणात करतायत. की प्रत्येकानेच काय फॅक्टरी टाकायला पाहिजे असं काही नाहीये. एनीबडी कॅन स्टार्ट बिझनेस. आणि सर्वसाधारणपणे बँका तुमच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत तुमच्या फायनान्शियल, त्या बँका पूर्ण करतात. आज 20 लाखापर्यंत कोलॅटरल फी लोन तुम्हाला मिळते अंडर दी मुद्रा लोन. अशा किती आपल्या मराठा उद्योजकांनी त्याचा फायदा घेतलाय. अत्यंत नगण्य. इतर राज्यात पहा, इतर समाज पहा, कितीतरी प्रमाणात घेतात. ज्या त्यांना सुखसोयी तशाच आपल्यासाठी पण बँकांमध्ये आहेत, फक्त ते आपल्या लोकांना कशा घ्यायच्या माहित नाही. अच्छा. त्याचप्रमाणे आपण मराठा इंटरनॅशनल बिझनेस असोसिएशनचं सुद्धा कार्य बघताय, तर त्याचं काय कार्य आहे, त्याचा काय रोल असतो? तर मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इंटिग्रेशन ऑफ ऑल मराठा एंटरप्रेन्योर जो इस्टॅब्लिश आहे त्यांना इंटिग्रेट आम्ही करतो. त्याच्यामार्फत त्यांना इंटरनॅशनल कोऑपरेशन म्हणा किंवा जे काही डेव्हलपमेंट ग्रोथ पाथ जो आहे डेव्हलपचा आहे त्याच्यावर जास्त प्रमाणात आम्ही भर देतो. अच्छा. तसं या कोरोनामुळे किंवा कोविडमुळे आपल्याला आपलं पर्सनल काय मत आहे की आपल्याला काय वाटतं की जगात किंवा देशात आर्थिक मंदी मला वाटतं ऑलरेडी आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते का आपण त्यातनं लवकर बाहेर निघू शकतो? म्हणजे काय वाटतं आपल्याला, पर्सनल काय वाटतं आपल्याला? असं आहे, आर्थिक मंदी ही तर आज आपल्या राज्यावर किंवा आपल्या देशावर नाही तर जगावर आलेली आहे. आणि जर आपल्या मित्रमंडळींना जर याविषयी जर खरी संकल्पना काही विषय जर जाणून घ्यायचे असतील तर 9 तारखेला 4:30 वाजता आम्ही एक मोठा प्रमाणात वेबिनार घेतलाय. त्या वेबिनारचं नाव आहे पॅन्डेमिक इम्पॅक्ट ऑन ग्लोबल अँड इंडियन इकॉनॉमी, अ रोड आहे फॉर इंडस्ट्री, बिझनेस, बँकिंग, एसएमई आणि इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये मी वर्ल्ड बँकेची मॅनेजिंग डायरेक्टरला बोलवलंय, इंडियन बँकेची मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रातनं श्री पृथ्वीराज चव्हाण बोलणार आहे,
त्याचबरोबर इंटरनॅशनल ट्रेड फेअर, इंटरनॅशनल फॉरेन ट्रेड अथॉरिटीचे डायरेक्टर जनरल बोलणार आहे. त्याचबरोबर ओके. एका प्रायव्हेट बँकेचे डायरेक्टर बोलणार आहेत, मी स्वतः आहे. त्यानंतर अमूलचे एमडी बोलणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडियन अम्बॅसेडर टू कॅनडा हे स्वतः माहिती देणार आहेत की कशा प्रकारे नॉर्थ अमेरिकेमध्ये संधी आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि काय चॅलेंजेस. सो हा ओके. एक मोठा ग्लोबल प्लॅटफॉर्म आम्ही आहे. तर लोकांना जर समजा आता मी आज सांगण्यापेक्षा त्या दिवशी जर तुम्ही आमच्या एसएमई चेंबर ऑफ इंडियाच्या पेजला जर जॉईन झालात 4:30 वाजता शार्प, तर तुम्हाला भारतात आणि जगात अनएम्प्लॉयमेंट किती वाढलंय, नुकसान किती झालंय, किती महिने लॉकडाऊन वाढेल, किती महिने स्लोडाऊन राहील आणि कशा प्रमाणामध्ये इकॉनॉमीवर, इन्व्हेस्टमेंटवर, बिझनेसवर, एक्सपोर्टवर आणि मॅन्युफॅक्चरिंगवर किती मोठ्या प्रमाणात याच्यावर परिणाम झालाय, संपूर्ण व्यवस्थित माहिती मिळेल. पण तरी पण मी थोडी असं सांगू शकतो की आज भारतामध्ये 12 करोड लोक अनएम्प्लॉयमेंट झालेले आहेत. सरकार किती जरी आपले दाखवत असलं तरी आज महाराष्ट्रातनं बघा 35 लाख मायग्रंट लेबर गेलंय. गुजरात मधनं कागदोपत्री 35 लाख गेलाय, पण प्रत्यक्षात 70 लाख कामगार गेलाय. अच्छा. तिथे युपी, बिहार, कर्नाटक, त्यानंतर राजस्थान इथले लोक आहेत. महाराष्ट्रातनं जवळजवळ मला वाटतं एक 60 लाख लोक, ते 70 लाख तरी लोक मायग्रंट लेबर गेलेले आहेत. मग याचा फायदा आपल्या मराठी उद्योजकांना, मराठा समाजातल्या तरुणांना घेऊ शकतात. आणि बरोबर आहे. यासाठी ग्रुप तयार करा. ग्रुपिझमच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात करता येईल. कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही अप्रोच व्हा. तुम्हाला लोनसाठी, तुम्हाला फायनान्शियल सपोर्टसाठी त्या बँका निश्चित मदत करतात. ओके. आणि मी आपल्या सदस्यांना आवाहन करेल की साहेबांनी जो 9 तारखेला वेबिनार ऑर्गनाईज केला त्या वेबिनारला आपण सर्वांनी उपस्थिती लावावी. पुढचा प्रश्न तुम्ही साहेब, तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या पेजवर ते मी इन्व्हाइट पाठवतो, ते पाठवून द्या, म्हणजे त्याचा फायदा हो होईल. साहेब, मी ऑलरेडी मी शेअर केलं आणि अजून परत आणि मी एक शेअर करेन, कारण दुसरं हो. तर बोला बोला. जितेंद्रजी आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बोला ना. सर्वसाधारणपणे आता या कोविडच्या इम्पॅक्ट नंतर ओके, एक अत्यंत चांगली संधी ही लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. सरकारने ज्या पद्धतीने विचार केला, तुम्हाला मराठा समाजातल्या बऱ्याच उद्योजकांना माहित नाहीये, पण मी एक आता तुम्हाला सगळ्यांना एक अत्यंत चांगली बातमी सांगू इच्छितो. ओके. 25 डिसेंबरला मला नरेंद्र मोदींच्या पीएचा फोन आला बरं. की माननीय पंतप्रधानांना तुम्हाला भेटायचं आहे, तर 27 डिसेंबरला तुम्ही एक अर्ध्या तासासाठी येऊ शकाल का. ओके. मी विचारलं, म्हटलं काय म्हणजे विषय काय आहे. ते म्हणाले की तुम्ही जे काही लघु व मध्यम उद्योजकांसाठी काम करताय त्याविषयी त्यांना तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची, की काय संधी आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय हर्डल्स आहेत, काय इश्यूज आहेत आणि कोणत्या प्रकारे लघु व मध्यम उद्योजकांना एसएमईनं आपण डेव्हलप किंवा एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलं की त्यांच्यासाठी आपल्याला पुढे त्यांना मोठं करता येईल. तर बर. 27 डिसेंबरला त्यांनी अर्धा तास दिला होता, पण अर्धा तासाच्या ऐवजी ते आमच्यावर 3 तास बसले. अरे वा. म्हणजे भारताचा पंतप्रधान 3 तास 1 मिनिटही मध्ये कुठलाही डिस्टर्ब न होता फक्त एक बर. ग्लासभर पाणी प्यायले, जाग्यावरून 3 तास हल्ले नाही, मध्ये ओके. कुठलाही फोन नाही, मध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नाही. आम्हाला 4-5 जणांना बोलावून त्यांनी माहिती घेतली. माझ्याबरोबर आयटीसी लिमिटेड कंपनी माहित असेल त्याचे एमडी होते, हो. ब्रिटानिया ओके. कंपनीचे एमडी होते, फ्युचर ग्रुपचे मिस्टर किशोर बियाणे होते आणि हिंदुस्थान लिव्हरचे एमडी होते आणि मी होतो. तर हे 5 लार्ज कॉर्पोरेट आणि मी एसएमई मधला. तर असं आमच्या 5 जणांवर त्यांचा एक डायलॉग होता. याच्यातनं बर. तुम्हाला एक मला असा संदेश द्यायचा की सरकारने अतिशय सिरियस घेतलंय की लघु व बर. मध्यम उद्योजकांना सक्षम त्यांना जे काही व्यासपीठ निर्माण करून द्यायचं त्या माध्यमातून आज चायना, कोरिया, जपान या सगळ्या देशांबरोबर किंवा युरोपवर आपल्याला टफ फाईट द्यायची आहे. याविषयी सरकारमध्ये धोरण आहे. तर मी माझ्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं की त्यांनी मला तुम्ही काय काय आतापर्यंत केलं. म्हणजे मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही ह्या क्षेत्रासाठी काय काय केलं. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं कोलॅटरल फी लोन सुरू करण्यासाठी मी तगादा लावला बँकांच्याकडे, तो झाला. त्याचबरोबर आपल्या लोकांना बऱ्याच माहित नसेल की एसएबी स्टॉक एक्सचेंज नावाचं एक व्यासपीठ निर्माण झालेलं आहे. बर. कॅपिटल मार्केटमध्ये जर आपल्याला एक अल्टरनेटिव्ह फायनान्स सिस्टम कॅपिटल निर्माण करायचं असेल
त्यांनी एसएबी स्टॉक एक्सचेंज 2008ला सेबीच्या ओके माध्यमातून ते करण्यासाठी प्रयत्न केला, तर 2011ला ते निर्माण झालं. अच्छा म्हणजे त्याच्या माध्यमातून आज कॅपिटल मार्केटमध्ये तुमचा जर टर्नओव्हर 20-22 कोटी असेल, 25 कोटी असेल, तर तुम्हाला तिथे कॅपिटल मार्केटमधनं पैसा उपलब्ध करता येईल. तिसरा, ओके बऱ्याच उद्योजकांचं ज्यावेळेला आपण माल सप्लाय करतो, तर माल सप्लाय केल्यानंतर त्यांचे रिसिव्हेबल जे असतात ना, बिलं मिळत नाहीत वेळेत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये इंटरेस्ट जास्त पे करायला लागतं आणि त्यांना अडचणीनं त्रास भोगावा लागतो. मुद्दा असा आहे की त्या दरम्यान मी स्वतः आरबीआयच्या एका कमिटीचा मेंबर आहे. मी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्याचे चेअरमन आहेत. आमची 7 जणांची कमिटी बरं आहे. त्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी रिव्ह्यू कमिटी. म्हणजे ओके भारताच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बद्दल मायक्रो पासून मॅक्रो पर्यंत अच्छा ज्या काही डेव्हलपमेंट्स होतात, म्हणजे अगदी कृषी मालाला काय भाव द्यायचा, कृषी मालाचं सध्याचं किती आउटपुट आहे, त्याचं प्राइस कसं ठरलं पाहिजे, इथून ते अगदी लघु व मध्यम उद्योजकांचं बँकिंग सर्व्हिसेस असो किंवा जे एनपीए घडतात त्याच्याबद्दल, आणि बँकिंग सर्व्हिसेस कशी स्मूथ आणि इझिली आपल्या उद्योजकांना दिली जावी या संदर्भात प्रयत्न केला. तर तिथे मी त्यांच्या मागे लावलं की एनपीएचा जो नॉर्म्स आहे 190 दिवसाचा, तो 180 दिवसाचा करा. तर रघुराम बरं राजन ज्या वेळेला गव्हर्नर होते त्यावेळेला मी तो प्रयत्न केला, परंतु त्यांनी ती माझी मागणी नाही मागणी मान्य केली नाही की एनपीए चेंज करायला, पण त्यांनी माझ्या मागणीला मान देऊन एक ट्रेड्स प्लॅटफॉर्म निर्माण केला. हे आपल्या बऱ्याच उद्योजकांना माहित नसेल, तर ट्रेड्स प्लॅटफॉर्म हा चांगला व्यासपीठ आहे की जिथे तुमचं इनवॉइस तुम्ही रजिस्टर करायचं, तुमचं लगेच 24 तासामध्ये तुम्हाला त्याचं पेमेंट. ओके तिसरा मुद्दा, हे सगळं केल्यानंतर सर्वसाधारणपणे ज्या आम्ही मागण्या केल्या गव्हर्नमेंटला, त्या मागण्या आमच्या मान्य झाल्या. इव्हन ह्या आता तुम्ही 3 लाख करोडचं जे काही पॅकेज बघताय किंवा उद्योजकांच्या 3 महिन्याचं जे काही मोराटोरियम दिला गेलाय किंवा हप्ता आहे, ही सुद्धा मागणी आम्ही पंतप्रधान फायनान्स मिनिस्टरना आमच्या चेंबरच्या माध्यमातून केली. कोलॅटरल फी लोन वाढावं त्यासाठी प्रयत्न केलं. एक्सपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करावा याच्यासाठी प्रयत्न आहे. आणि या सगळ्या गोष्टीतनं आपल्या उद्योजकांनी फायदा घ्यावा अशीच आमची अपेक्षा. साहेब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे पंतप्रधान मोदीजी आमच्या एका सन्माननीय मराठा सदस्यांना इतका वेळ टाइम देतात आणि त्यांच्या कल्पना ऐकून घेतात, हे खरंच आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. पुढचा प्रश्न साहेब असा आहे की कोविड-19 मुळे ऍक्च्युली ऑलरेडी आता रिअल इस्टेटमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी मंदीच होती आणि आता कोविड-19 मुळे रिअल इस्टेटवर काय परिणाम होईल? रिअल इस्टेटला बूम येऊ शकतो? कारण रिअल इस्टेट नाही म्हटलं तरी रिअल आज इस्टेट भारताच्या सध्या आता रिअल इस्टेटमध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट सध्या बंद पडलेत किंवा जे काही थोड्या प्रमाणात सुरू आहेत. रिअल इस्टेट बद्दल आता इझिली तसं सांगता येणार, कारण काय रेराच्या अंतर्गत ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांचे प्रोजेक्ट मला वाटतं पूर्ण होतील, परंतु रेट्स कमी होतील का नाही हा मुद्दा आहे. आणि सरकारने जे रेट कमी करावे म्हणून जो काही ह्यांची मागणी होती ती काही मान्य केलेली नाही. तर मला वाटतं खऱ्या म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणायला गेला तर 25% भाव कमी झाले पाहिजे, मुंबई, नवी मुंबई, अच्छा पुणे. पण ते मला तसं दिसत नाहीये, कारण का जसं बरं. ग्राहक असेल तसं ते मला वाटतं त्यांच्याशी डील करते. आणि जसं आता आपण मराठा उद्योजकांशी बोलतो तसं मला असं वाटतं की मराठी महिला किंवा मराठा महिला यांनी जर एखादा उद्योग चालू केला तर महिला उद्योगाला काय काही सवलती मिळू शकतात का सरकारकडनं किंवा आपल्या एसएमईतनं किंवा स्टार्टअप्स मधनं? सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत, राबवत आहेत आणि त्या प्रदर्शित पण करतात, परंतु आपल्या लोकांच्याकडे माहिती पोहोचत नाही. बरोबर त्यासाठी तेच उद्योजकांनी काय केलं पाहिजे, केंद्र शासनाच्या जेवढ्या मिनिस्ट्रीज आहेत, ओके, ओके त्या मिनिस्ट्रीच्या वेगवेगळे त्यांचे डिव्हिजन्स असतात. त्या डिव्हिजन्सच्या वेबसाईटची माहिती घेणं, त्यामध्ये स्टडी करणं, आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला महिलांसाठी मला वाटतं 20 लाखापर्यंत, जर समजा अच्छा अगदी प्रिलिमिनरी बिझनेस करा तर 20 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळतंय. आणि मला वाटतं 7 का 7.5 8% रेट आहे त्याचा, आणि इझिली लोन मिळतंय. तर महिलांसाठी ओके अत्यंत चांगल्या उपाययोजना आहेत. फक्त त्याचा उपक्रमाचा कसा लाभ घ्यायचा त्यासाठी तुम्ही एका सल्लागाराकडनं याची माहिती करून घ्या, बिझनेस प्लॅनिंग तयार करा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, तरच तो होऊ शकतो. ओके
साहेब, आता एक महत्वाचा प्रश्न की आता सगळेजण म्हणतात की चीनमध्ये इन्व्हेस्टमेंट बऱ्याच कंपन्या काढून कदाचित भारताकडे त्या येऊ शकतात, तर आपल्याला काय वाटतं, असं होण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतं असं? असं आहे की भारत सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी या संदर्भात प्रयत्न करतायत. आता महाराष्ट्रातून काही अधिकारी नेमलेले आहेत की तिकडच्या चायनामधनं जे काही कंपन्या बाहेर पडतील त्यांना इंडियामध्ये आणण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाच्या माध्यमातून किंवा मेक इन इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. काही कंपन्या येतो होऊ पाहत आहेत. यासाठी माझं मराठा तरुणांनाही आव्हान असेल की जे ग्रामीण भागातले उद्योजक आहेत, ते ग्रामीण भागातले तरुण आहेत, त्यांनी लक्ष ठेवून राहायचं की आपल्या भागात कुठला उद्योग येतोय, आपल्या भागामध्ये कुठला उद्योग येतो, कुठल्या क्षेत्रातला येतो आणि त्याप्रमाणे त्या कंपनीच्या गरजेप्रमाणे तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करू शकता. सर्व्हिस सेवा बिझनेस सुरू करू शकता. ट्रान्सपोर्टेशन आहे, सप्लायच आहे, HR सर्व्हिसेस आहे, पेरोल सर्व्हिसेस आहे, मटेरियल सप्लाय असो किंवा एखादा काही त्यांना सेमी फिनिश गुड सप्लाय करणं असो, रॉ मटेरियल सप्लाय करणं असो, असे बरेच असे करू शकतात. म्हणून पूर्वी कसं होतं की शहराकडे वळा, शहराकडे जा. आता उलट असं आहे की प्रत्येक खेड हे ग्लोबल झालेलं आहे. तुमच्याकडे आयफोन बरोबर. आहे, इंटरनेट आहे, तुमच्याकडे फोन आहे, तुमच्याकडे सगळ्या सोयी आहेत, ट्रान्सपोर्टेशन आहे आणि तुमच्या गावात राहून सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आज अमेरिकेत बरोबर. बघा, कुणी प्रत्येक जण काही न्यूयॉर्क मध्ये ऑफिस घेत नाही. अमेरिकेतल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये ऑफिस चालू करतो, पण बिझनेस करतो. तो बोलताना म्हणतो माय बिझनेस इज इन USA. आपण ओके. भारतामध्ये जर राहतो तर भारतामध्ये बिझनेस आहे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात बिझनेस आहे. त्याला आता कुणी म्हणत नाही की तुमचा बिझनेस हा मुंबईतच पाहिजे की ऑफिस मुंबईतच पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक उद्योजकाला काही स्वतःचं ऑफिस स्थापन करायची गरज नाही. को वर्किंग स्पेसेस भरपूर उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र शासन सुद्धा त्यामध्ये स्टार्टअप साठी बऱ्याच प्रमाणामध्ये काम करते. त्याचा फायदा घेतला. बरोबर आहे. साहेब, आपण म्हणजे जे काही मी प्रश्न तयार करते, यातनं आपण जे काही मार्गदर्शन केलं, मला वाटते आपल्या मराठी तरुणांना किंवा मराठा तरुणांना नक्कीच खूपच फायद्याचे ठरतील. मी आपल्याला शेवटची विनंती करेन की आपण काही आपल्याला जर काही मेसेज द्यायचा असेल तरुणांना की त्यांनी कशा पद्धतीने उद्योग करावा, मराठी किंवा मराठा तरुणांना, तर त्यासाठी आपण मेसेज द्यावा. मराठा उद्योजक किंवा मराठा तरुणांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे की सर्वसाधारणपणे ग्रुप तयार करणं, आपल्या उद्योग क्षेत्राशी किंवा आपल्या इंटरेस्टशी संबंधित जर एखाद्या विषयाशी संबंधित असेल तर ग्रुप तयार करणं आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून बिझनेस प्रमोशन करणं, बिझनेस ब्रँडिंग करणं आणि बिझनेस कनेक्टिव्हिटी वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला कल्पना आहे की नवी मुंबईला बऱ्याच प्रमाणामध्ये आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला उद्योजक एकत्र भेटतात. तिथे प्रेझेंटेशन देणं, त्याचबरोबर उद्योजकांची जी काही संकल्पना ती मांडणं, नवीन कन्सेप्ट मांडणं. आज असं आहे की प्रत्येक जण काही फंडिंग बघत नाही, प्रत्येक जण बिझनेस पाहतोय, बिझनेस पोटेन्शियलिटी पाहतोय, बिझनेस पार्टनर्स पाहतोय. जर आज एखादा उद्योग सुरू केला असेल तर त्याला सप्लाय करणं, त्याला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा माझी अशी विनंती राहील सर्व मराठा जे रिटायर्ड आहेत किंवा मराठा जे काही उद्योजक आहेत, त्यांनी असे छोटे छोटे जे बिझनेस करणारे आहेत त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. ओके. जेणेकरून त्या उद्योजकांना, त्या तरुणांना एक उद्योग निर्मिती करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यांची कॅपॅसिटी त्यांनी, कारण आज प्रत्येकाला कर्ज मिळेल असं नाही. कारण कर्ज हे कोणाला दिलं जातं ज्याची क्षमता असते, ज्याचा बिझनेस प्लॅन बरोबर. चांगला असतो, ज्याच्याकडे बिझनेस आयडियाज चांगले आहेत, बिझनेस प्रॉडक्ट चांगले आहेत, तरच त्याला ते मिळालं जातं. कारण बँका हे आपलेच पैसे कस्टोडियन म्हणून ते देतात. त्यामुळे दे विल बी किपिंग अ मोर ट्रॅक ऑन युअर रेकॉर्ड एज वेल एज युअर फ्युचर प्लॅन. ओके. तर माझी अशी विनंती आहे की मराठा तरुणांनी एकत्र यावं, एकत्र बिझनेस करावा, एकत्र वाढवावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर समाज कसा एकत्रित राहून आपली प्रगती करतो, तशी प्रगती करण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशी माझी विनंती आहे. जिथे कोणाला सल्ला पाहिजे, जिथे कोणाला काही मार्गदर्शन हवे, समजा SME चेंबर ऑफ इंडियाचं पेज आहे, तुम्ही ते सतत पाहत जा फेसबुकवर आणि वेबसाईटवर. तुमच्या काही आयडियाज असतील, तुमच्या काही संकल्पना असतील किंवा तुमचे काही इश्यूज असतील, मला सतत पाठवत चला. तुम्हाला पूर्ण सहकार्य आम्ही करू. मी तुमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मेंबर्सला माझ्यातर्फे धन्यवाद सांगा की मला आज संधी दिली आणि आपण असं सतत डायलॉग चालू ठेवूया जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.
धन्यवाद साहेब. ऍक्च्युली मी आपल्या एका कार्यक्रमाला खारघरला आपण आले होता त्यावेळेस आपण दोन गोष्टी सांगितल्या माझ्या लक्षात आहे. एक तर आपण त्यावेळेस सांगितलं होतं की इथं पहिले व्हिजिटिंग कार्ड जर असेल तरच त्यांनी एंट्री करावी की तरच त्यांनी मला भेटावं. एक ते माझ्या लक्षात आहे. आणि दुसरं आपण त्यावेळेस सर्वांना जाहीर नंबर दिला होता. ऍक्च्युली असं जाहीर फोन नंबर कोणी देत नसतं. पण साहेब तुम्ही नंबर त्यावेळेस जाहीर मोबाईल नंबर दिला होता. मला त्यावेळेस तुमचा खूप अभिमान आणि म्हणजे एक आदर वाटला होता की आपण जाहीर नंबर देत आहे. त्यावेळेस हा विचार नाही केला की कोणी मला येऊन म्हणजे उगाच फोनवर त्रास देईल. म्हणजे त्यावरून आपल्याला किती तळमळ आहे की मराठी किंवा मराठा तरुणांनी या उद्योगात उतरायला पाहिजे यावरून कळतं. म्हणून साहेब मी आपले संपर्क साधला आणि आपण एका फोनवर मला फक्त लगेच सिग्नल दिला आणि आपण मार्गदर्शनासाठी आलात. वेळात वेळ काढून आपलं बिझी शेड्यूल म्हणून आला साहेब, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.